Good morning student. In last lecture we learned about the types of social class. In today's lecture we learn about the factor influencing the consumer buying decision and the group dynamics. So we start with first factors influencing the consumer buying decision. So the first is reference group. Reference groups are the people we use as a guide in a specific situation. Reference group perform three functions. First one is they provide information. Second is they act as a means of comparison. And third one is they offer guidance. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच रेफरन्स ग्रुप. तर रेफरन्स ग्रुप म्हणजेच कोण, तर अशा प्रकारचे लोकांचा ग्रुप ज्याचा त्या आपण एखाद्या स्पेसिफिक सिच्युएशनमध्ये त्या ठिकाणी गायडन्स म्हणून यूज करत असतो किंवा गाईड म्हणून यूज करत असतो. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एखादं स्पेसिफिक प्रोडक्ट खरेदी करत असताना त्या प्रोडक्टबद्दल जे काही स्पेशालिस्ट असतील त्यांच्याकडून आपण त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन ही घेत असतो किंवा गायडन्स हा घेत असतो. मग अशा प्रकारची लोक आहेत त्याला सर आपण रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपण जर समजा एखादं रेफ्रिजरेटर घेत असतो किंवा एखादं इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करायचं असेल, मग आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जे कोणी इलेक्ट्रिशियन्स असतील किंवा त्याच्या रिलेटेड काम करणारी जी काही व्यक्ती असतील किंवा अशा प्रकारच्या कंपनीजमध्ये काम करणारे व्यक्ती असतील यांच्याकडून आपण त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करत असतो. मग हा जो काही ग्रुप झाला त्याला सर आपण रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. तर रेफरन्स ग्रुप जे आहेत यांच्या माध्यमातून तीन मेन फंक्शन जे आहेत ते परफॉर्म केली जातात. तर तीन फंक्शन्स कोणकोणती, तर फर्स्ट आहे ते म्हणजे दे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. म्हणजेच रेफरन्स ग्रुपच्या माध्यमातून फर्स्ट आपल्याला वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रोव्हाइड केली जाते. म्हणजेच एखादं प्रोडक्ट खरेदी करत असताना किंवा एखाद्या सर्व्हिस त्या ठिकाणी खरेदी करत असताना त्याच्याविषयी गायडन्स घेतल्याच्यानंतर त्यांच्याकडून त्या प्रोडक्टबद्दल असेल किंवा त्या सर्व्हिसबद्दल वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेली दिसून येते. नेक्स्ट इज दे ॲक्ट ॲज अ मीन्स ऑफ कंपॅरिझन. म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे ब्रँड्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट असतील यांच्यामध्ये कंपॅरिझन करण्यासाठी देखील आपल्याला रेफरन्स ग्रुपची मदत झालेली दिसून येते. म्हणजे स्मार्टफोनचा जर विचार केला तर ओप्पो असेल, MI असेल, ॲपल असेल, त्याचबरोबर विवो असेल, यासारखे वेगळे ब्रँड आपल्याला दिसून येतात. मग या वेगळ्या ब्रँडमध्ये कंपॅरिझन करण्यासाठी देखील आपल्याला रेफरन्स ग्रुपची मदत झालेली दिसून येते. देन दे ऑफर अ गायडन्स. म्हणजेच त्या ठिकाणी रेफरन्स ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला एखादं स्पेसिफिक प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी गायडन्स देखील गाईड जे आहे ते देखील आपल्याला केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने वेगळी फंक्शन जी आहेत म्हणजेच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते, त्याचबरोबर वेगळ्या प्रोडक्टमध्ये देखील कंपॅरिझन करण्यासाठी मदत केली जाते आणि स्पेसिफिक प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी गाईड देखील आपल्याला केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीची वेगळी फंक्शन जी आहेत ही रेफरन्स ग्रुपच्या माध्यमातून परफॉर्म केली जातात. रेफरन्स ग्रुप कॅन बी द टू टाईप्स. म्हणजेच रेफरन्स ग्रुप जे आहे त्यांचे दोन टाईप्स आपल्याला दिसून येतात. फर्स्ट वन इज प्रायमरी अँड सेकंड इज सेकंडरी. म्हणजेच रेफरन्स ग्रुपचे दोन टाईपमध्ये ठिकाणी डिवायडेशन केले आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे, प्रायमरी ग्रुप अँड सेकंडरी ग्रुप. तर प्रायमरी ग्रुप म्हणजेच काय आणि सेकंडरी ग्रुप म्हणजेच काय ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज प्रायमरी ग्रुप. It is a composed of the individuals who interact on the regular basis. They can be friends, family members, relatives, colleagues, etc. They are in the position to guide the consumer because they have used a product earlier. They possess the full knowledge about the product and its features. Consumer tend to buy the brand strongly recommended by the friend. Many buying decisions are family centric. तर याकडे फर्स्ट आपल्याला ग्रुप दिला तो म्हणजेच प्रायमरी ग्रुप. तर प्रायमरी ग्रुप म्हणजेच कोणता, तर अशा प्रकारच्या इंडिव्हिज्युअल व्यक्ती ज्याच्यावरती आपण त्या ठिकाणी रेग्युलर बेसिसवरती इंटरॅक्शन हे करत असतो. म्हणजेच अशा प्रकारची एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती ज्याच्याबरोबर आपण रेग्युलर बेसिसवरती वेगळ्या प्रकारचे इंटरॅक्शन हे करत असतो. मग त्या ठिकाणी आपल्या फ्रेंड्स असतील किंवा फॅमिली मेंबर्स असतील, त्याचबरोबर आपल्या रिलेटिव्ज असतील, कलिग्ज असतील, अशा प्रकारचे जे काही लोक आहेत यांचा जो काही ग्रुप आहे त्याला सगळं आपण प्रायमरी रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचे जे काही ग्रुप आहेत किंवा अशा प्रकारचे जे काही मेंबर आहेत ते कंझ्युमरला त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट जे आहेत ते बाय करण्यासाठी आपल्याला गाईड करताना दिसून येतात, कारण त्यांनी ते प्रोडक्ट जे आहे ते पूर्वी यूज केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्या ठिकाणी प्रोडक्ट पूर्वी यूज केल्यामुळे प्रोडक्टची जी काही फीचर्स असतील किंवा इतर जे काही प्रोडक्टबद्दल नॉलेज आहे हे पूर्ण नॉलेज हे त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला माहीत असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजेच त्या ठिकाणी प्रोडक्ट यूज केल्यामुळे ॲक्च्युअल प्रोडक्ट कशा पद्धतीचं आहे, त्याचे फंक्शन्स कशा पद्धतीने आहेत, त्याचे फीचर काय आहेत हे आपल्याला माहीत पडतात आणि आपण आपले रिलेटिव्ज असतील, आपले फ्रेंड्स असतील यांना त्या प्रोडक्टबद्दल आपण गाईड करत असतो. अशा प्रकारे जे काही गायडन्स त्या ठिकाणी केला जातो त्याला सगळं आपण प्रायमरी रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचे जे काही फ्रेंड सर्कल असेल किंवा फॅमिली असेल यांच्याकडून जो काय आपल्याला गायडन्स दिला जातो किंवा जो ब्रँड त्या ठिकाणी रिकमेंड केला जातो तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाय केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात आपल्या एखादं प्रोडक्ट खरेदी करत असताना आपल्या फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून असेल किंवा फॅमिली मेंबरच्या माध्यमातून असेल, जो ब्रँड त्या ठिकाणी रिकमेंड केला जातो तोच ब्रँड जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला खरेदी केलेला दिसून येतो.
त्याचबरोबर बहुतसे असे बाईंग डिसिजन जे आहेत म्हणजेच मोठ्या प्रमाणात बाईंग डिसिजन हे फॅमिली सेंट्रिक म्हणजेच फॅमिलीच्या माध्यमातून घेतलेले आपल्याला डिसिजन दिसून येतात किंवा फॅमिली मेंबरच्या माध्यमातून जे काही रिकमेंडेशन दिले असतील त्याच्या बेसिसवरती मोठ्या प्रमाणात तरीकेने आपल्याला पर्चेसिंग हे केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने प्रायमरी ग्रुप हे तरीकेने आपल्याला कन्झ्युमर बिहेवियरवरती इफेक्ट करताना किंवा इन्फ्लुएन्स करताना आपल्याला दिसून येतात. इंडिव्हिज्युअल्स पास थ्रू द फॉलोइंग स्टेजेस इन मेकिंग बाईंग डिसिजन. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आपण बाईंग डिसिजन घेत असताना वेगवेगळ्या स्टेजमधून त्या ठिकाणी पास होत असतो. मग प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती या 4 स्टेपमधून त्या ठिकाणी गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आपण बाईंग डिसिजन कशा पद्धतीने घेतला पाहिजे हे लर्न करत असताना किंवा बाईंग डिसिजन घेत असताना वेगवेगळ्या स्टेपमध्ये त्या ठिकाणी आपण जात असतो. आणि या प्रत्येक स्टेपमध्ये त्या ठिकाणी आपले जे काही पर्चेसिंग प्रेफरन्स असतील किंवा बाईंग बिहेवियर जे आहे किंवा प्रोडक्ट प्रेफरन्स जो आहे तो आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. मग या स्टेजेस कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज बॅचलरहूड. A person is alone and he is not accountable and answerable to anyone. He spends lavishly on the goods that he prefers such as dining out, motorbike, costly cell phones, expensive dresses, etc. तर याने फर्स्ट आपल्याला स्टेज दिली ती म्हणजेच बॅचलरहूड. तर बॅचलरहूड स्टेज कोणती तर अशा प्रकारची व्यक्ती जी त्या ठिकाणी आपल्याला इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी राहत असते ती त्याच्यावरती कोणत्या प्रकारच्या व्यक्तीचा त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा प्रेशर नसतो. म्हणजेच इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी त्या ठिकाणी स्वतंत्र त्या ठिकाणी राहत असते ती कोणालाही त्या ठिकाणी आन्सरेबल नसते किंवा कोणालाही त्या ठिकाणी अकाउंटेबल नसते. आपण जे काही स्पेंडिंग करत असतो किंवा आपण जे काही डिसिजन घेत असतो त्याच्याबद्दल कोणालाही त्या ठिकाणी आन्सरेबल नसते. त्याचबरोबर कोणालाही त्या ठिकाणी अकाउंटेबल नसते. ती इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे त्याला सगळी आपण बॅचलरहूड असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात लक्षात येईल की एखादी यंग व्यक्ती जी आहे ती जॉब निमित्ताने त्या ठिकाणी बाहेरगावी राहत असेल किंवा एज्युकेशनसाठी त्या ठिकाणी बाहेरगावी राहत असेल किंवा अशा प्रकारची इंडिव्हिज्युअल व्यक्ती ही स्वतंत्र लाईफ त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल लाईफ त्या ठिकाणी जगत असेल अशा प्रकारच्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपण बॅचलरहूड असं म्हटलं जातं. मग या स्टेजमधील लोकांचा जर विचार केला बॅचलरहूड स्टेजमधील लोकांचा जर विचार केला तर अशा प्रकारची लोकं जी आहेत ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोडक्टवरती आपल्याला खरेदी करताना किंवा स्पेंड करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्यांचा जे काही प्रेफरन्स असेल त्यानुसार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्पेंडिंग हे त्यांच्याकडून आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी जेवणासाठी बाहेर जाणं, हॉटेलमध्ये जेवण करणं, 5 स्टार हॉटेलमध्ये लंच करणं असेल अशा प्रकारच्या गोष्टी असतील. त्याचबरोबर कॉस्टली मोटर बाईक्स असतील. त्याचबरोबर कॉस्टली सेलफोन यूज करणं असेल किंवा एक्सपेन्सिव्ह ड्रेसेस यूज करणं असेल अशा प्रकारच्या गोष्टी ह्या बॅचलरहूड स्टेजमध्ये आपल्याला केलेल्या दिसून येतात. नेक्स्ट इज न्यूली मॅरिड. अ पर्सन स्पेंड सेन्सिबली ऑन द न्यू हाऊस, furnishing, car, etc. He is responsible and accountable to his wife. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला स्टेप दिली ती म्हणजेच न्यूली मॅरिड. तर न्यूली मॅरिड म्हणजेच कोण तर अशा प्रकारची व्यक्ती जिचं नवीन त्या ठिकाणी लग्न झालेलं असतं अशा प्रकारचे कपलला ठिकाणी न्यूली मॅरिड असं म्हटलं जातं. मग या स्टेजमधील व्यक्तींचा जर विचार केला तर अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या आहेत या नवीन घरावरती म्हणजेच न्यू हाऊसवरती ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला स्पेंड करताना दिसून येतात. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे फर्निशिंग असेल म्हणजेच घरामध्ये लागणारे जे काही फर्निचर असेल त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. कार असेल यासारख्या गोष्टीवरती मोठ्या प्रमाणात आपल्याला न्यूली मॅरिड स्टेजमधील लोकांकडून केलेला दिसून येतो. त्याचबरोबर अशा प्रकारच्या ज्या काही व्यक्ती असतील म्हणजेच न्यूली मॅरिड स्टेजमधील ज्या काही व्यक्ती असतील त्या आपल्या वाईफला त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही रिस्पॉन्सिबल असतील त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जे काही डिसिजन्स असतील हे सांगण्यामध्ये ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्सिबल असलेले दिसून येतात. म्हणजे त्या ठिकाणी डिसिजन घेत असताना आपली वाईफ आहे तिचा देखील त्या ठिकाणी विचार घेणं गरजेचं असतं. अशा प्रकारे न्यूली मॅरिड स्टेजमध्ये त्या ठिकाणी डिसिजन जे आहेत बाईंग डिसिजन हे आपल्याला घेतलेले दिसून येतात. नेक्स्ट इज फॅमिली विथ चिल्ड्रन. A consumer who has a wife and children at home would like to spend for them. He would spend to secure their future life such as buying insurance policies. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टाईप दिला आहे किंवा नेक्स्ट आपल्याला स्टेज दिली आहे ती म्हणजेच फॅमिली विथ चिल्ड्रन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारची व्यक्ती ज्याच्याबरोबर त्या ठिकाणी वाईफ आणि त्याची चिल्ड्रन राहत असतात म्हणजे त्यांची मुलं असतात अशा प्रकारची जी काही फॅमिली आहे त्यालाच ठिकाणी आपण फॅमिली विथ चिल्ड्रन असं म्हटलं जातं. मग या स्टेजमध्ये लोक जे आहेत ही त्या ठिकाणी आपली वाईफ असेल त्याचबरोबर आपली मुलं असतील चिल्ड्रन असतील यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च किंवा मोठ्या प्रमाणात स्पेंडिंग हे आपल्याला करताना दिसून येतात. त्याचबरोबर आपली वाईफ असेल किंवा चिल्ड्रन असेल यांचं फ्युचर लाईफ जे आहे ते सिक्युअर कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे मोठ्या प्रमाणात फोकस हा केला जातो. त्याच्या रिलेटेड प्रोडक्ट जे आहेत हे आपल्याला खरेदी केलेले दिसून येतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर इन्शुरन्स पॉलिसी असेल ही त्या ठिकाणी फॅमिलीसाठी त्या ठिकाणी घेतली जाते. मग त्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही इन्शुरन्स असतील हे त्या ठिकाणी आपल्या फॅमिलीला ठिकाणी मिळत असतात. मग अशा पद्धतीची जी काही आपल्या मुलांची किंवा आपल्या वाईफची जी काही सिक्युअर लाईफ आहे ती मिळवण्यासाठी किंवा फ्युचर लाईफ जी आहे ती सिक्युअर करण्यासाठी ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हे खरेदी केलेली या स्टेजमध्ये दिसून येतात. नेक्स्ट इज ओल्ड एज. कंझ्युमर हॅज अ स्टॉप अर्निंग. ही डिपेंड ऑन द पेन्शन अँड हिज सेव्हिंग. हिज मेन एक्सपेन्सेस आर ऑन द मेडिसिन, हेल्थ प्रोडक्ट, सेफ्टी अँड सिक्युरिटी.
तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला स्टेप दिली आहे ती म्हणजेच ओल्ड एज. तर या स्टेजमधील कंझ्युमरचा जर विचार केला तर कंझ्युमरचं अर्निंग जे आहे ते पूर्णपणे आपल्याला बंद झालेलं दिसून येतं आणि या स्टेजमधील कंझ्युमर हे पूर्णपणे पेन्शनवरती असेल किंवा त्यांचं जे काही सेव्हिंग असेल या सेव्हिंगवरती ते काही आपल्याला डिपेंड असलेले दिसून येतात. म्हणजेच गव्हर्नमेंटकडून मिळणारे पेन्शन्स असतील त्याचबरोबर त्यांनी लाईफमध्ये केलेली जी काही सेव्हिंग असेल या सेव्हिंगवरती ते काही डिपेंड असलेले दिसून येतात. आणि या स्टेजमधील कंझ्युमरचा जर विचार केला तर त्यांचे एक्सपेन्सेस हे मोठ्या प्रमाणात मेडिसिनवरती असतील किंवा हेल्थ केअर प्रोडक्ट असतील किंवा सेफ्टी आणि सिक्युरिटी यासारख्या प्रोडक्टवरती मोठ्या प्रमाणात एक्सपेन्सेस हे केलेले दिसून येतात. अशा पद्धतीने प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती या 4 स्टेजमधून त्या ठिकाणी आपल्याला बाईंग डिसिजन हे घेताना दिसून येतात आणि प्रत्येक स्टेजमध्ये त्यांचे बाईंग डिसिजन असेल त्याचबरोबर बाईंग प्रेफरन्स जे आहेत हे आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. नेक्स्ट इज सेकंडरी ग्रुप. Secondary group are the formal units whose shared indirect relationship with the consumer. They interact as and when required. For example, religious group, political parties, social organizations, etc. तर या ठिकाणी आपल्याला रेफरन्स ग्रुपचा सेकंड टाईप दिला आहे तो म्हणजेच सेकंडरी ग्रुप. तर सेकंडरी ग्रुप म्हणजेच कोणते तर अशा प्रकारचे ग्रुप जे त्या ठिकाणी आपल्याला इनडायरेक्ट रिलेशनशिप हे त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमरबरोबर त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं आणि त्या ठिकाणी पूर्णपणे फॉर्मल युनिट हे त्या ठिकाणी आपल्याला सेकंडरी ग्रुपचं असलेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारचं फॉर्मल युनिट ज्याच्या माध्यमातून कंझ्युमरचं इनडायरेक्ट रिलेशनशिप हे त्या युनिटबरोबर त्या ठिकाणी आपल्याला जोडलेलं दिसून येतं आणि त्यांच्याकडून ज्या वेळेला आपल्याला रिक्वायरमेंट असेल त्यावेळेलाच गायडन्स किंवा इंटरॅक्शन हे त्याबरोबर आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर रिलिजियस ग्रुप असतील, पॉलिटिकल पार्टीज असतील किंवा सोशल ऑर्गनायझेशन्स असतील याच्यासारखे जे काही ग्रुप आहेत किंवा याच्यासारखे जे काही फॉर्मल युनिट आहेत त्याला सर आपण सेकंडरी ग्रुप असं म्हटलं जातं आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेला रिक्वायरमेंट असेल त्यावेळेला त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन हे केलं जातं आणि त्यांच्याकडून गायडन्स हा घेतला जातो. अशा पद्धतीने रेफरन्स ग्रुप जे आहेत प्रायमरी अँड सेकंडरी यांचा देखील त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बाईंग डिसिजनवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात इफेक्ट हा झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज सोशल स्टेटस. Buying behavior of the consumer indicate their social status. Consumer from the upper class will not visit the restaurant frequently by the poor people. They will spend more but will uphold their social status. For the poor consumer, these things are immaterial because their main concern is the survival with the dignity. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजे सोशल स्टेटस. म्हणजेच कंझ्युमरचं जे काही बाईंग बिहेवियर आहे त्याच्यानुसार आपण त्या कंझ्युमरचं सोशल स्टेटस काय आहे हे त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. कारण कंझ्युमरच्या बाईंग बिहेवियरच्या माध्यमातून त्याचं सोशल स्टेटस हे इंडिकेट आपल्याला केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की ज्याप्रमाणे एखादी पुअर व्यक्ती ही ज्या रेस्टॉरंट त्या ठिकाणी व्हिजिट करत असते त्या रेस्टॉरंटमध्ये त्या ठिकाणी अप्पर क्लासमधील व्यक्ती ह्या क्वचितच त्या ठिकाणी आपल्याला व्हिजिट करताना दिसून येतात. तर अप्पर क्लासमधील लोक ही मोठ्या प्रमाणात स्पेंडिंग करत असतात परंतु त्यांचं सोशल स्टेटस जे आहे ते अपहोल्ड कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच ज्या रेस्टॉरंटमध्ये पुअर पीपल जातात ते त्या ठिकाणी अप्पर क्लासमधील लोक जात नाहीत तर 5 स्टार हॉटेलमध्ये अप्पर क्लास लोक ही मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येतात. अशा पद्धतीने कंझ्युमरचं जे काही बाईंग बिहेवियर आहे त्याच्यानुसार त्याचे सोशल स्टेटस हे तरीके आपल्याला इंडिकेट केलेलं दिसून येतं. तर पुअर पीपलला अप्पर क्लासमधील लोकांचं जे काही बिहेवियर आहे ते फॉलो करणं किंवा त्या गोष्टी करणं खूप कठीण असलेलं दिसून येतं. कारण त्यांचं मेन कन्सर्न काय असतं किंवा लोअर क्लासमधील लोकांचं मेन कन्सर्न काय असतं तर आपलं जे काही लाईफ आहे किंवा आपण त्या ठिकाणी डिग्निटीने सर्वाईव्ह कशा पद्धतीने देईल किंवा सन्मानपूर्वक कशा पद्धतीने जगता येईल याच्याकडे आपल्याला लोअर क्लासमधील लोकांच्या माध्यमातून किंवा पुअर पीपलच्या माध्यमातून फोकस केला जातो. अशा पद्धतीने आपलं सोशल स्टेटस जे आहे ते देखील आपल्याला कंझ्युमर बाईंग डिसिजनवरती मोठ्या प्रमाणात इफेक्ट करताना दिसून येतं. नेक्स्ट इज रोल इन द सोसायटी. Every individual has a play more than one role in the society. Take a case of every earning housewife. She is a boss in the office but the mother and a wife at home. She has a perform a double responsibility. Her buying habits are the family oriented. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच रोल इन द सोसायटी. म्हणजेच प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा जर आपण विचार केला तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती ही सोसायटीमध्ये वेगळ्या प्रकारचे रोल हे आपल्याला प्ले करताना दिसून येते. म्हणजेच एकापेक्षा जास्त रोल हे इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या माध्यमातून सोसायटीमध्ये आपल्याला प्ले केलेले दिसून येतात. मग आपण कोणकोणत्या प्रकारचे रोल त्या ठिकाणी प्ले करतोय त्याचा देखील आपल्या बाईंग बिहेवियरवरती आपल्याला इफेक्ट झालेला दिसून येतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादी अर्निंग हाऊसवाईफ असेल म्हणजे जॉब करून त्या ठिकाणी जॉब करणारी हाऊसवाईफ असेल तिचा जर विचार केला किंवा एखादी जॉब करणारी स्त्री असेल तिचा जर विचार केला तर ऑफिसमध्ये ती बॉस असते म्हणजे सर्व व्यक्तींची त्या ठिकाणी आपल्याला हेड असलेली दिसून येते. परंतु घरामध्ये जर बघितलं तर घरामध्ये ती एका मुलाची आई असते त्याचबरोबर एखाद वाईफ असते. अशा प्रकारचे रोल हे प्ले करताना आपल्याला
दिसून येते. म्हणजेच एखादी स्त्री जी आहे ही जर त्या ठिकाणी जॉब करत असेल तर ऑफिसमध्ये ते बॉसचा रोल प्ले करत असते, तर घरामध्ये त्या ठिकाणी मदर आणि वाईफचा रोल त्या ठिकाणी आपल्याला प्ले केलेला दिसून येतो. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तींना त्या ठिकाणी डबल रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत ते आपल्याला परफॉर्म केलेल्या दिसून येतात. परंतु अशा प्रकारच्या महिलांचा जर विचार केला तर त्यांची बाईंग हॅबिट ही पूर्णपणे आपल्याला फॅमिली ओरिएंटेड असलेली दिसून येते. म्हणजेच आपल्याला फॅमिलीला कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला खर्च केलेल्या दिसून येतात किंवा खरेदी केलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने आपण सोसायटीमध्ये रोल कशा पद्धतीने प्ले करतोय किंवा कोणकोणते रोल प्ले करतोय त्याच्यानुसार बाईंग डिसिजन हे आपल्याला चेंज झालेले दिसून येतात की त्याचा देखील इफेक्ट हा कंझ्युमर बाईंग डिसिजनवरती आपल्याला झालेला दिसून येतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे फॅक्टर जे आहेत हे कंझ्युमर बाईंग डिसिजनवरती आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतात. मग त्यामध्ये रेफरन्स ग्रुप असेल किंवा सोशल स्टेटस असेल किंवा रोल इन सोसायटी असेल, या सर्व फॅक्टर जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्या कंझ्युमर बाईंग डिसिजनवरती इफेक्ट करताना दिसून येतात. नेक्स्ट इज कॉन्सेप्ट ऑफ ग्रुप. Men by nature prefer to live and work in a group. A group represents a person with close interrelationship. A group consists of the individual who may be two or more. They interact with the one another on the regular basis. They maintain a separate identity which establish their association with the distinct group. The member of their group share certain common activities, interests, values and goals. These members are tied together by some common issues and matters. An assembly of the men represent a crowd that may not have a common objective. The crowd do not have a structure and do not perform a specific function. By contrast, a group is always guided by the common goal. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला कॉन्सेप्ट दिली आहे ती म्हणजेच ग्रुप. तर मनुष्य प्राण्याचा जर विचार केला किंवा मनुष्याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती ही ग्रुपमध्ये राहणं किंवा ग्रुपमध्ये वर्क करणं ही प्रेफर करताना आपल्याला दिसून येतं. हे त्या ठिकाणी मनुष्याचं नेचरच किंवा त्या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्यच असलेलं दिसून येतं की प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती ही त्या ठिकाणी वेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून वेगळी फंक्शन्स किंवा वेगळ्या प्रकारचं आपलं जीवन जे आहे ते आपल्याला जगताना दिसून येतं. तर ग्रुप म्हणजेच काय, तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं जे काय इंटर रिलेशनशिप त्या ठिकाणी झालेलं असतं ते रिप्रेझेंट करत असतं. म्हणजेच ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तींमधलं जे काही इंटर रिलेशनशिप जे आहे हे रिप्रेझेंट आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की ग्रुप म्हणजेच काय, तर अशा प्रकारच्या व्यक्तींचा एकत्र येणं किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती या कॉमन गोलच्या माध्यमातून किंवा व्हॅल्यूच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकत्र येत असतात. त्याला सगळे आपण ग्रुप असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती जे आहेत हे कॉमन गोलच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकत्र येत असतात. त्याला सगळे आपण ग्रुप असं म्हटलं जातं. त्याचबरोबर प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती ज्या ग्रुपमध्ये ठिकाणी जात असते त्याच्यामध्ये काही ना काही सेपरेट आयडेंटिटी कशा पद्धतीने क्रिएट करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येते. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे काही ग्रुप असतील त्याच्यामध्ये स्वतःची सेपरेट आयडेंटिटी कशा पद्धतीने क्रिएट करता येईल याच्याकडे प्रत्येक व्यक्ती ही फोकस करताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ग्रुपमधील प्रत्येक व्यक्ती ही काही ना काही कॉमन ॲक्टिव्हिटीज असतील. म्हणजेच ग्रुपमधले जे काही सर्व मेंबर जे आहेत ते एका कॉमन ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून असेल किंवा कॉमन इंटरेस्टच्या माध्यमातून असेल, कॉमन व्हॅल्यूज असतील किंवा गोल्स असतील याच्या माध्यमातून एकत्र आलेले दिसून येतात. म्हणजेच एखादी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी असेल दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक ही एकत्र येत असतात किंवा आपले व्हॅल्यूज असतील, गोल्स असतील हे जर सिमिलर असतील तर अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या वेळेला एकत्र येतात त्याला सगळे आपण ग्रुप असं म्हटलं जातं. आणि या अशा प्रकारचे जे काही व्यक्ती असतील ह्या वेगळ्या प्रकारचे जे काही कॉमन इश्यू असतील किंवा कॉमन मॅटर असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एकत्र आलेले दिसून येतात. म्हणजेच एखादा प्रॉब्लेम त्या ठिकाणी अराईज झाल्याच्यानंतर ज्या ज्या व्यक्तींना त्याचा इन्फ्लुएन्स होणार आहे किंवा ज्या ज्या व्यक्तींवर त्या ठिकाणी इफेक्ट होणार आहे अशा प्रकारची लोक ही त्या ठिकाणी एकत्र येत असतात. त्यालासाठी आपण ग्रुप असं म्हटलं जातं. तर काही वेळेला बघितलं तर वेगवेगळ्या व्यक्ती ज्या आहेत त्या एकत्र येत असतात परंतु त्यांचं कोणत्या प्रकारचं कॉमन ऑब्जेक्टिव्ह नसतं. त्या ठिकाणी त्यालासाठी आपण क्राऊड असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी लक्षात येईल की कोणत्या प्रकारचं ऑब्जेक्टिव्ह न ठेवता किंवा कोणत्या प्रकारचे गोल न ठेवता किंवा कोणत्या प्रकारचा इश्यू न घेता त्या ठिकाणी ज्या व्यक्ती ठिकाणी एकत्र येत असतात त्याला ठिकाणी आपण क्राऊड असं म्हटलं जातं. हा जो क्राऊड आहे त्याचं कोणत्या प्रकारचं स्ट्रक्चर नसतं किंवा कोणत्या प्रकारचं स्पेसिफिक फंक्शन नसतं. परंतु जर ग्रुपचा विचार केला तर ग्रुप हा पूर्णपणे आपल्याला स्ट्रक्चर असलेला दिसून येतो. त्याचबरोबर स्पेसिफिक फंक्शन जे आहेत किंवा कॉमन गोल जे आहेत हे त्या ठिकाणी गाईड केलेले दिसून येतात. अशा पद्धतीने क्राऊड आणि ग्रुप यांच्यामधला डिफरन्स देखील या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की क्राऊड म्हणजेच काय, तर कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्टिव्ह किंवा कोणत्याही प्रकारचं फंक्शन्स त्या ठिकाणी न घेता किंवा कोणत्याही प्रकारचं मॅटर त्या ठिकाणी न घेता किंवा कोणत्याही प्रकारचं इश्यू न घेता ज्या व्यक्ती एकत्र येत असतात त्याला आपण क्राऊड असं म्हटलं जातं. परंतु स्पेसिफिक गोल असेल किंवा स्पेसिफिक इश्यू असेल किंवा स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह असतील हे घेऊन जे व्यक्ती एकत्र येत असतात त्याला आपण ग्रुप असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज कॉन्सेप्ट ऑफ ग्रुप डायनॅमिक. The word dynamic is derived from the Greek word dynamikos, which means the power, strength or force.
Here the group dynamic refers to the study of force operating within a group. In a simple word, the social process by which the people interact face to face in the small group is called a group dynamic. There is an absence of universal agreement on what is meant by the group dynamic. It is a concern with the interaction and the force between the group members. When the applied to the study of the organizational behavior, the force is on the dynamic of the member of the group in the organization. Group dynamic describe how a group will be the organized and conducted. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला कॉन्सेप्ट दिले ते म्हणजेच ग्रुप डायनॅमिक. तर डायनॅमिक हा वर्ड जो आहे हा ग्रीक वर्ड डायनॅमिकोजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसून येतो. म्हणजेच ग्रीक वर्डमध्ये डायनॅमिकोज म्हणजेच काय तर त्या ठिकाणी पॉवर किंवा स्ट्रेंथ किंवा फोर्स याच्यासाठी डायनॅमिकोज हा वर्ड वापरला जातो आणि त्याच्यापासून डायनॅमिक हा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला दिसून येतो. तर ग्रुप डायनॅमिक म्हणजेच काय तर त्या ठिकाणी एखादा जो काय स्पेसिफिक ग्रुप आहे तो कोणत्या फोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑपरेट होत आहे किंवा कोणकोणत्या फोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑपरेट केला जातो आहे त्याचा जो काय स्टडी केला जातो त्यालाच आपण ग्रुप डायनॅमिक असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्ष देईल की जी काही एखाद्या ग्रुपमध्ये जे काही फेस टू फेस इंटरॅक्शन होत असतं एखाद्या सोशल प्रोसेसवरती जे काही फेस टू फेस इंटरॅक्शन त्या ठिकाणी होत असतं त्यालाच त्या ठिकाणी आपण ग्रुप डायनॅमिक असं म्हटलं जातं. परंतु जर बघितलं तर युनिव्हर्सल ॲग्रीमेंट असं ग्रुप डायनॅमिकचं कोणत्याही प्रकारचं आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजेच ग्रुप डायनॅमिकसाठी असं युनिव्हर्सल ॲग्रीमेंट कोणत्याही प्रकारचं नसतं. तर त्या ठिकाणी एखाद्या ग्रुप मेंबरमध्ये त्या ठिकाणी कोणत्या फोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी इंटरॅक्शन होत असतं किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी इंटरॅक्शन होतं आहे त्याचा जो काय स्टडी केला जातो त्याला तरी आपण ग्रुप डायनॅमिक असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एखादा स्पेसिफिक ग्रुप घेतल्याच्यानंतर त्या ग्रुपमधील व्यक्ती जे आहेत त्या कोणत्या फोर्सच्या माध्यमातून किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी इंटरॅक्शन करतायत त्यांचा सिक्वेन्स कशा पद्धतीचा आहे याचा जो काय स्टडी केला जातो त्याची प्रोसेस कशा पद्धती त्याच्याकडे पॉवर कशा पद्धतीची आहे स्ट्रेंथ कशा पद्धतीचा आहे त्यांचा फोर्स कशा पद्धतीचा आहे याचा जो काय स्टडी केला जातो त्याला तरी आपण ग्रुप डायनॅमिक असं म्हटलं जातं. तर ऑर्गनायझेशनल बिहेवियरचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये जर ग्रुप डायनॅमिक आपल्याला अप्लाइड करायचं झालं तर त्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एखादा ग्रुप जो आहे तो कशा पद्धतीने कंडक्ट केला आहे किंवा तो कशा पद्धतीने ऑर्गनाईज केला आहे त्याला तरी आपण ग्रुप डायनॅमिक असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज फीचर्स ऑर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप डायनॅमिक. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ग्रुप डायनॅमिकची काही फीचर्स किंवा काही कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी दिलेली आहेत. सो द फर्स्ट इज ग्रुप डायनॅमिक कन्सिस्ट ऑफ द 2 or more पर्सन. म्हणजेच ग्रुप डायनॅमिक जो आहे तो 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तींच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कन्सिस्ट किंवा त्या 2 किंवा 2 व्यक्तींच्यापेक्षा जास्त व्यक्ती असतील त्याच्या माध्यमातून ग्रुप डायनॅमिक हा तयार केलेला आपल्याला दिसून येतो. इट इज अ फॉर्मल सोशल स्ट्रक्चर रन बाय द रूल्स अँड रेग्युलेशन्स. म्हणजेच ग्रुप डायनॅमिक जे आहे तर एक फॉर्मल सोशल स्ट्रक्चर आहे जे त्या ठिकाणी वेगळ्या रूल्सच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या रेग्युलेशन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलं जातं. म्हणजे थोडक्यात वेगळ्या प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन्स त्या ठिकाणी घेऊन जे काही सोशल स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार केलं जातं फॉर्मल स्ट्रक्चर हे त्या ठिकाणी आपल्याला याच्या माध्यमातून ग्रुप डायनॅमिक हे तयार केलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज ऑल द मेंबर्स हॅव अ कॉमन फॅक्ट. म्हणजेच ग्रुपमध्ये असणारे जे काही सर्व व्यक्ती असतील त्यांचा एकच कॉमन उद्देश किंवा सर्वांचा उद्देश जो आहे तो एकच त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो किंवा कॉमन फॅक्टच्या माध्यमातून किंवा कॉमन गोलच्या माध्यमातून सर्व मेंबर हे त्या ठिकाणी आपल्याला एकत्र आलेले दिसून येतात. नेक्स्ट इज देअर इज अ फेस टू फेस इंटरॅक्शन अमॉंग द मेंबर्स. म्हणजेच ग्रुप मेंबरचा जर विचार केला तर ग्रुप मेंबरचं इंटरॅक्शन हे फेस टू फेस इंटरॅक्शन हे ग्रुप डायनॅमिकमध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं. म्हणजे ग्रुप डायनॅमिकमध्ये ग्रुपमध्ये जे काही सर्व मेंबर असतील त्यांचं फेस टू फेस इंटरॅक्शन हे त्या ठिकाणी होत असतं. नेक्स्ट इज मेंबर्स आर इमोशनली कनेक्टेड हॅव्हिंग अ कॉमन गोल्स. म्हणजेच ग्रुप डायनॅमिकमधले जे काही सर्व मेंबर्स आहेत ते इमोशनली एकमेकांबरोबर त्या ठिकाणी एका कॉमन गोलच्या माध्यमातून त्या ठिकाणी कनेक्टेड असलेले दिसून येतात. म्हणजे सर्वांचं जे काही गोल आहे तो कॉमन गोल्स त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. त्यामुळे सर्व व्यक्ती या इमोशनली एकमेकांबरोबर त्या ठिकाणी अटॅच असलेले आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज मेंबर्स आर म्युच्युअली डिपेंड ऑन द वन अनदर. म्हणजेच ग्रुपमधील सर्व मेंबर जे आहेत हे एकमेकावर म्युच्युअली डिपेंड त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजेच वेगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती एकमेकावर त्या ठिकाणी आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. नेक्स्ट इज मेंबर्स गेट अ रेकग्निशन दॅट दे बिलॉंग टू द ग्रुप. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक मेंबर हा त्या ठिकाणी रेकग्नाइज करत असतो आपण एका स्पेसिफिक ग्रुपमधून त्या ठिकाणी आलेलो आहोत किंवा एखाद्या स्पेसिफिक ग्रुपला ठिकाणी बिलॉंग करतो आहोत. हे त्या ठिकाणी रेकग्नाइज हे प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून किंवा प्रत्येक ग्रुप मेंबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. नेक्स्ट इज मेंबर एन्जॉय द सेल्फ डेफिनेशन ॲज अ ग्रुप मेंबर.
म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक ग्रुप मेंबर जो आहे तो त्या ग्रुपचा मेंबर आहे असं त्या ठिकाणी सेल्फ डेफिनेशन हे त्या ठिकाणी एन्जॉय करताना आपल्याला दिसून येतं. म्हणजेच ग्रुपचा मेंबर असतानाच त्या ठिकाणी सेल्फ डेफिनेशन जे आहे किंवा स्वतःचे जे काही सेल्फ कॉन्फिडन्स असेल किंवा स्वतःचे जे काही विचार असतील हे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक मेंबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी एन्जॉय केलेले दिसून येतात. नेक्स्ट इज मेंबर्स कॅन क्लॅरिफाय डाऊट्स, कन्फ्युजन अँड मिसकन्सेप्शन. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक मेंबर्सकडून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही डाऊट्स त्या ठिकाणी क्लिअर केले डाऊट्स त्या ठिकाणी निर्माण होत असतात ते क्लॅरिफाय करण्याचं काम, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचं कन्फ्युजन असेल हे दूर करण्याचं काम हे ग्रुप मेंबरच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर एखादं मिसकन्सेप्शन त्या ठिकाणी झालं असेल ते देखील दूर करण्याचं काम हे त्या ठिकाणी ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच एखाद्या मेंबरचे जे काही डाऊट्स असतील, त्याचबरोबर जे काही कन्फ्युजन असेल किंवा जे काही मिसकन्सेप्शन त्या ठिकाणी झालं असेल हे दूर करण्याचं काम किंवा क्लॅरिफाय करण्याचं काम हे त्या ठिकाणी प्रत्येक मेंबरच्या माध्यमातून ग्रुप डायनॅमिकच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज मेंबर्स विदिन अ ग्रुप अज्युम द रोल टू हेल्प वन अनदर. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक ग्रुपमध्ये असणारा जो काही प्रत्येक मेंबर जो आहे तो त्या ठिकाणी इतर व्यक्तींना आपण कशा पद्धतीने मदत करता येईल असा रोल त्या ठिकाणी आपल्याला प्ले करताना दिसून येतो. म्हणजेच आपला जो काही उपयोग आहे किंवा आपण इतर व्यक्तींना कशा पद्धतीने मदत करू शकतो याच्याकडे आपल्याला प्रत्येक ग्रुप मेंबर हा फोकस करताना दिसून येतो. अशा प्रकारची वेगळी फीचर्स किंवा वेगळ्या प्रकारची कॅरेक्टरिस्टिक जी आहेत ही या ठिकाणी आपल्याला ग्रुप डायनॅमिकची दिलेली आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की ग्रुप डायनॅमिक जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला याच्यामधली सर्व व्यक्ती या ठिकाणी एकमेकावर त्या ठिकाणी असोसिएट असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर एक फॉर्मल स्ट्रक्चर जे आहे हे ग्रुप डायनॅमिकचं असतं. त्याचबरोबर कॉमन फॅक्टच्या माध्यमातून मेंबर जे आहेत हे एकत्र आलेले दिसून येतात. त्याचबरोबर फेस टू फेस इंटरॅक्शन हे त्या ठिकाणी होत असतं. त्याचबरोबर प्रत्येक मेंबर जो आहे तो इमोशनली एकमेकावर कनेक्टेड असतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती जी आहे ती म्युच्युअली एकमेकावर डिपेंड असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही डाऊट्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही मिसकन्सेप्शन झालेले असेल हे क्लॅरिफाय त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीची वेगळी फीचर जी आहेत ही त्या ठिकाणी ग्रुप डायनॅमिकची आपल्याला असलेली दिसून येतात. नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला दिले सिग्निफिकन्स ऑर द रोल ऑफ ग्रुप डायनॅमिक. म्हणजेच त्या ठिकाणी ग्रुप डायनॅमिकचे रोल काय काय आहेत किंवा सिग्निफिकन्स काय काय आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.